मनुष्य जन्माला आला, काय घेऊन आला? नेणार काय आहे? मग आपण कशाला प्रॉपर्टीला भांडतो? कशासाठी पैशाच्या मागे धावतो? बुवा, जे आपला मृत्यू होतो ना, किती लाखो करोडो कमवा, पण धन पण शेवटी दुसऱ्यांच्या पैशाने पेरतात. धन टाकायचा तो पुढे झील, जो झोपलेलो असता वरती, पैसो सांगता बघ, आयुष्यावर पैसो केलंस ना, उचल. त्याचा अर्थ धन आहे बुवा. धन टाकतो आपण ना. काय काय बाबा, ये तात्याचं घुंगडी घेऊन जावा, तात्याची चप्पल घेऊन जावा, तात्याचं काय शिल्लक ठेवू नको. तात्याने प्रॉपर्टी कमावलेली चालता का पिकून देऊ तात्याचा? म्हणून बुवा, मनुष्याने जन्माला आल्याच्या नंतर अभिमान करू नये. कारण बुवा, 14 चौकटचा रावण होता. त्याने विचार केला होता स्वर्गाला सोन्याची शिडी लावायची. बुवा, रावण जरी लंका जर सोन्याची असली तर त्याच्या लंकेमध्ये स्मशानभूमी मातीची होती. पण सुदामा असा होता की त्याच्या लंके म्हणजे त्याच्या नगरीमध्ये स्मशान पण सोन्याचं होतं. हे प्रारब्ध आहे बुवा. काय नाही मोठं नाही लहान काय नाही बुवा, फक्त भगवंताचं नामस्मरण करायचं आहे. काय चालेल तू आता व्हॉट्सअपवर जाऊन खोलीत तू झाले भारी झाला व्हॉट्सअपला. ते आता यंदा आमच्या मे मध्ये आमच्या बाजूला एखादा लग्न झालं, बायको झाला मला व्हॉट्सअप चालू करून द्यावा. बिचाऱ्याने व्हॉट्सअप चालू करून दिला. सकाळी गाडीत बसल्या त्याने SMS केला, गाडी पकडला, पकडली. कामार गेलो, तू म्हणता कामार बसला, बायको विचारता का चॅटिंग करता इकडनं? हा म्हणता बसलोय. म्हणता चाय बी पियाला? हो. पुन्हा दुपारी म्हणता जेवला? हा. आता म्हणता घैसरीला? संध्याकाळी तर म्हणता आता मुंबई गेलोय. म्हणता दिव्या उतारला की येताना म्हणता दायना तू डबल घेऊन यावा. तेवढ्या पडला व्हॉट्सअपला. व्हॉट्सअप मुळे ना बंधून बघा, नाती ह्या मोबाईल मध्ये नाती तुटली गेली. कोण कोणाकडे जायला मागत नाही. आपण व्हॉट्सअप मुळे लोकांना फोनवर ना आमंत्रण देतात. ही मुलांनी कसे ओळखायचे? हा ह्यो माझा चुलतो, तो माझा शिवशेजारी आहे, कसं ओळखणार बुवा? म्हणून व्हॉट्सअप मधून बाहेर या पाहिजे. बाहेर या ना. तर तू माहिती आहे ना ते पोरगीने SMS पाठवले, प्राण प्रिय, हसत असेल तर हसू पाठव, रडत असेल तर अश्रू पाठव. त्या पोरांच्या मोर्ये जाताना व्हॉट्सअप उघडला, मोर्ये जाताना बघितला आणि ह्याचा प्राण प्रिय, हसत असेल तर हसू पाठव, रडत असेल तर अश्रू पाठव. त्या पोरांना भांडी घासलं, घरकाटा पाठवू. एवढे पडलं व्हॉट्सअप. काय लोकांची बोटाल सुटली. हो, आमच्या गावाला गणपती नमुने होत्या. 700 हगंदारी मुक्त गाव झाली सगळी. 4 दिवाळीच्या आतमध्ये आता कोण चिंपाट घेऊन राहणार जात नाही. वाईट काय बोलणार नाही. तुमका पबजी गेमची गंमत सांगते, पबजी गेमची. आता परशुरामच्या गावात घडली. तो पोरगो गणपतीसाठी मुंबईतून गावात गेलो आणि सारखं पबजी राहायचो. तो पबजी वरती घरातले लोक बडबडायचे, आर्थिक पण यायचो नाही. घरातले लोक बडबडायचे म्हणून काय केला आयडिया, चिंपाट भरला आणि संडासात गेलो. संडासात गेलो, कडी बिडी लावलं आणि आतूनच खेळता मार 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 येता आणि बाजूच्या संडासामध्ये दुसरं जाऊन कडी लावणार आणि चिंपाट खाली ठेवणार. तो सर म्हणता तो बैलो बसता 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 ठोक ठोक ठोक. त्यानं कडी काढल्याने चिंपाट घेऊन घरी पळ मारला. किती खतरनाक मोठीची गेम आहे. विचित्र गेम झालेली आहे. म्हणून बाळांनो, या मोबाईल मध्ये भारी आहे. काय काय विष आहे, वापरूच नका. वापरा पण प्रमाणे, म्हणजे मर्यादित पुरता वापरा. कारण तुमचा मेंदू आहे थोडा नाही सपोर्ट करीत आहे. बरं, ह्या पोरग्याला तुम्ही घरचे पासवर्ड टाकून ठेवा, बरोबर उघडतो. हा काय घसून नाही का जमता, ह्यात काय समजत नाही. आणि हल्ली काय करायला इंस्टाग्राम. बरं, त्याच्यात पण भाषा पण बरी ना, सिंगल के डबल के काय भाषा कसं काय नवीन आणतात त्यात काय समजत नाही. पहिले म्हणून आता मोबाईल मुळे हे प्रकार घडत चाललेली आहेत. पहिलं प्रेम कसे करायचे, बाजारात जर जाताना बघितला ना तर लोक 100 फूट पाठी असायचो पोरगो. त्या बाजारात असा तो लांबून बघून मजा घ्यायचो. चिठ्ठी पाठवायचे त्यावेळेला लहान पोरग्यांकडे चिठ्ठी होत्या का सांगायची तुला मी खाऊ देऊ. तो काय आता ना आता काय नाही बाबा माझ्या. आता बसलीत की गुटुरगुम चालूच असं त्यांचा.
म्हणून करा, प्रेम करा. आपला हिंदू धर्म टिकेल अशा मुलांबरोबर प्रेम करा. चांगली मुलं शोधा. आता सांगतो करतो माझ्या पानं पहिली करतो, तो पहिली पाना माझ्यात असल्या, माझ्या वर्गात असल्या पाना मी त्याच्या प्रेम करतो. तो मरून दे, तुला काय करतो का दुनियेत पोरगे नाहीत काय? बरं पोरा पोरग्यां का पण समजत नाही. शेवटा पोर बघणार आय लव्ह यू म्हणणार काढका म्हणून काढतो. कितवीला आहेस? 6वीला. नाव काय तुझं? हा अथर्व. पूर्ण काय? तानाजी मोहिते. कुठली शाळा तुझी? चर्च इंग्लिश मीडियम. इंग्लिश मीडियमचा व्यापार. लग्न करताना पण आपण शिकलेली बायको करता नाही का? शिकलेली मला मग पोरा दुसऱ्यांच्या घरी ट्युशनला किती पाठवता? घेण्यासारखं आहे ना. शिकलेली बायको करतो आपण आणि मुलं ट्युशनला दुसरीकडे पाठवतो. बाबू तुझ्या शाळेत बाईना धरून खुर्ची किती आहे? तुझ्या शाळेमध्ये बाईना धरून खुर्ची किती आहे? नाही. टीचरला पकडून सर किती आहे? रुपाला पण देतोय. मजा करायच्या. 3.5 म्हणजे आपला खंडून दिलेला काय आय लव्ह यू. भारी असत. हेच घ्या घ्यायचीच माझ्याकडून विचारते.